वेळ झाली 12:27 आणि एवढ्या रात्री व्हिडिओ बनवण्याचं कारण काय? लालबाग परळ जरी आपल्या गणेश उत्सवासाठी प्रसिद्ध आहेच, पण आपला दादर पण काही कमी नाही या संस्कृतीचा माहेरघर म्हणजे आपला दादर. तर आपण दादरमध्ये बघणार आहोत विविध बाप्पांचे रूप विविध ठिकाणी. चल बघूया गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. दादर मधलं आपलं पहिलं मंडळ आहे दत्तराव मैदान सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, जे की सॅल्वेशनच्या बाजूच्या गल्लीत आहे. चला आज जाऊया. तर बाप्पाची संपूर्ण मूर्ती, जेवढी मूर्ती मोठी दिसते ती पूर्ण शाडू मातीने बनली. तर आपलं दुसरं मंडळ आहे भुलेवाडी इच्छापूर्ती गणेश, जे की आहे पोर्तुगीजच्या बाजूला. तर चला जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊया. एकवीरा माते जय. रेडी? तर दादा मला सांगा, मंडळाला स्थापना किती वर्ष झाली? हे 62 वर्ष आहे. अच्छा. आणि आपल्या मंडळाचा उद्देश काय असतो? मी गेल्या वर्षी पाहिलं होतं, महाराजांचं खूप काही केलं होतं ऐतिहासिक. तर मंडळाचा नवीन वर्षाला काय उद्देश असतो? उद्देश म्हणजे एक समाजसेवा असते आणि समाजाला एक म्हणतो ना आपण एक उद्देश असतो. जितकी पण मंडळातर्फे जी पण समाजसेवा होईल ह्या पद्धतीतच आमचं जे उभारणं डेकोरेशनची जी काही डेकोरेशनची उभारणी आहे ती त्या दृष्टिकोनातूनच असते. धन्यवाद. तर आमच्या गुलमोहर सोसायटीचे बरेचशी मंडळी येतात. आता एक येतात. तो बघा प्रथमेश तिथे आलाय, आमचा ग्रुप लीडर. ते सदस्य, हे उपाध्यक्ष आणि ते अध्यक्ष. मंडळ तिसरंच म्हणजे आपल्या दादरचा महागणपती. या मी गाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तर आता मला सांग, दादरचा महागणपती याची स्थापना करून किती वर्ष झाली? दादरचा महागणपती स्थापना 58 वर्षापूर्वी 1967 साली झालेली आहे. यावर्षी हे मंडळाचं 58 वर्ष असून पुढील 2 वर्षात हिरक महोत्सवाकडे मंडळ आपलं वाटचाल करते आहे. वा. दादरमधलं एक मानाचं मंडळ म्हणून आपल्याकडे लोक बघतात. गणराज मानाचा महागणपती दादरचा अशी आपल्या मंडळाची ख्याती आहे. बरं, आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो प्रत्येक वर्षी? देव, देश आणि धर्म. वा. हा मंडळाचा मूळ संकल्प असून पहिले कार्य हे देवाचं कार्य आहे, दुसरं कार्य हे देशाचं कार्य, म्हणजे देशावर जिथे आपत्ती येईल तिथे पहिलं आपलं मंडळ धावून जाईल, आणि तिसरं कार्य म्हणजे धर्माचं, आपल्या धार्मिक संस्कृती जपण्याचं काम आपलं मंडळ निश्चितपणे करते. आणि तसंही संस्कृतीचं माहेरघर म्हणजे आपलं दादरच आहे. धन्यवाद. धन्यवाद. आई मला हे एकदा कव्हर करायचं आहे. पाहिला दादर कधीच झोपत नाही आणि अजूनही बाप्पाचं विसर्जन सुरू आहे. गणपती बाप्पा मोरया. मंडळ चौथं म्हणजेच दादरचा राजा विठ्ठलवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. या
तर मला सांग आपल्या मंडळाला स्थापना होऊन किती वर्ष झाली? आता या वर्षीचं 86th इयर आहे. अच्छा. 88 तर गेल्या वर्षी 85 कम्प्लीट झालं तर वा. मग खूप जोरात होता उत्सव. हा आणि आम्ही हाईट पण वाढवली मूर्तीची. हा ओके. 86 ते पुढच्या वर्षीपासून 86. वा. तर मला सांग आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो, नक्की उद्देश काय आहे आपल्या मंडळाचा? जेव्हा आम्ही स्थापना केलेली आमचे पूर्वज जे होते त्या लोकांनी तेव्हा विचार केलेला की ते चळवळीचा भाग होता ना, लोकमान्यांनी हे केले. बरोबर. तर त्यावेळेला त्यांना पण असं वाटलं की आपण पण आपलं मंडळ पण या चळवळीचा भाग असावा, म्हणून त्यांनी हा आपला गणेश उत्सव सुरू केलेला. तेव्हापासून आतापर्यंत आम्ही तेच जपत आलो की आम्ही मग फॅन्सी डेकोरेशन वगैरे असं काय जास्त आता सध्या तरी नाही करत. ते मूर्तीची हाईट पण जास्त नाही वाढवलेली. तर मी पाहिलं बाप्पा आपला 12व्या दिवशी नाही विसर्जन होत, कधी होतं तर सांग? आपलं अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन होतो गणपती. तर दादरचा राजा आहे तर आम्हाला मग प्रत्येक गल्ली गल्लीतनं दादरचा राजा जातो. प्रत्येक वर्गणीदार म्हणजे देणगीदार असतात त्यांच्या दारात जाऊन गणपती बाप्पा आपल्या त्यांना आशीर्वाद आणि प्रसाद वगैरे देतो. म्हणजे इथे भक्त बाप्पाला भेटायला येत नाही तर बाप्पा स्वतः त्यांना भेटायला जातो असं म्हणता येईल. धन्यवाद. धन्यवाद. तर ही आहे आपल्या दादरच्या राजाची पूजेची मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. दादरच्या राजाचा विजय असो. सचिन दादा मला सांग आत्ताचं मंडळ कोणतं आहे? भाटेबन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ. चला, हे चला बोललं ना मला ती आठवते. चला बघूया. आली कशी पहाच वेळ, कसा खर्चाचा बसावा मेळ, गुळ फुटाणे खोबरणी. तर काका मला सांगा आपल्या मंडळाला स्थापना करून किती वर्ष झाले? हा आमचा 64 वर्ष आहे. वा. आणि आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो प्रत्येक वर्षी? आता बघतोय की शिर्डी आहे, हो. तर आपला संकल्प काय असतो, उद्देश काय? म्हणजे आमच्या याच्यामध्ये दरवर्षी काय ना काय नवीन कल्पना असते. कधी या वर्षी आम्हाला जरा वेळ कमी पडला त्यामुळे आम्हाला शिर्डीचा संकल्पना आम्हाला करावी लागली. अच्छा. पण शिर्डीची संकल्पना आम्ही बऱ्याच वेळा केली आहे. ओके. आणि ती लोकांची फेवरेट आहे. हो अर्थातच. धन्यवाद. तर आता आपण आलो आहोत स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जे की आहे आपलं कॅडेल रोडवर. चला. तर मला सांगा आपल्या मंडळात स्थापना होऊन किती वर्ष झाली? आता हे 43rd इयर आहे मंडळाचं आणि स्थापना 1982 मध्ये झाली होती मंडळाची. तर आपल्या मंडळाचा संकल्प काय असतो प्रत्येक वर्षी, काय मोटिव्ह काय आहे? संकल्प म्हणजे तुम्ही बघाल तर आमची मूर्ती जी आहे ती पूर्ण शाडूच्या मातेने बनलेली असते. म्हणजे इको फ्रेंडली आहे मुळात पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे त्यामुळे खूप जपावं लागतं. म्हणजे आम्ही रोज मूर्ती साफ आहे की नाही, मूर्तीच्या आजूबाजूला काही कचरा आहे की नाही हे सगळं बघून, फुलांपासून वगैरे सगळं नवीन असतं. दररोज आम्ही वेगवेगळी फुलं आणून म्हणजे हारपासून प्रसाद चढवणं सगळी पूजा आम्ही नियमितरित्या करतो. आम्ही डेकोरेशनसाठी असं फार खर्च नाही करत. म्हणजे असं खूप सारं म्हणजे दाखवण्यासाठी आम्ही काही करत नाही. पण आमचं सिम्पल साधा घरगुती आणि खूप म्हणजे छान. सगळ्या लेडीज खूप एकत्र येतात, छान एन्जॉय करतात. त्यानिमित्ताने काही लेडीज ज्या घरातून बाहेर पडत नाही त्या बाहेर पडतात. एकत्र आम्ही गप्पा मारतो, गाणी गातो, खूप एन्जॉय करतो. आणि हा 7 दिवसाचा गणपती आहे. सगळे म्हणतात 11 दिवसाचा सार्वजनिक, नाही, हा आमचा 7 दिवसाचा गणपती. आणि या 7 दिवसात ना असं असतं की आमच्या घरोघरी घरना अगदी आमचे नैवेद्य ना सगळ्यांच्या घरना येतात. आणि आरतीला जर तुम्ही बघाल ना तर जवळजवळ 151, 200 असे आमचे काही असतात. जेव्हा एक महाआरती असते आमची त्या दिवशी आम्ही ते प्रसाद ठेवला जात होतो. आणि जे आता ही एंटरप्रेन्युअर स्वतः
ती स्वतः उंडे बनवते. दादरमध्ये ऑल ओव्हर उंडे हिचे जातात. तर मग उंड्यांचा आज आमचा प्रसादही तो होता. तर उंडे असतात किंवा काही जे घरी जे चांगले मोदक करतात ते मोदक येतात आमच्या इथे आणि वेगवेगळे प्रकार तुम्हाला अरे बापरे. आईस्क्रीम चॉकलेट म्हणजे जे मुलांना आवडतं ते बाप्पाला आवडतं. म्हणजे नक्कीच या मंडळात यावं लागेल आरतीच्या वेळी. नक्की. आता उद्या आमचा गणपती जाणार तर आमची आता ट्रॉलीस असते. आमचा राजा आता उद्या चालला तर 7 दिवसाचा असतो. 7 दिवस हे पूर्ण आमचा एरिया एकत्र असतो इकडे आणि खूप मजा करतो आम्ही. हा आज रात्री असते ती आम्हाला आदल्या दिवशीची ते आम्ही शेवटच्या रात्री म्हणजे ते आम्ही गाजवतो. महत्वाची आहे तुमच्यासाठी. हो. थँक्यू. थँक्यू सो तो घाबरला. सर्व सर्वांसाठी आमच्यावर सगळ्यांवर. हा घेऊया. 1 2 3 गणपती बाप्पा मोरया. बालमित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अर्थातच दादरचा मानाचा गणपती. तर ह्या गणपती बाप्पात काय विशेष आहे हे आपण आज जाऊन बघूया आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना विचारूया. चला. तर दादा मला सांगा आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली? तर आमच्या मंडळाची स्थापना 1956 साली झाली आणि आता कितवं वर्ष आहे? आणि यंदा आमच्या मंडळाचं हे 69वं वर्ष आहे आणि येणारा काळ हा आमचा अमृत महोत्सवी वर्षाचा असेल. म्हणजे पुढे वाटचाल आहे आमच्या मंडळाची. नक्कीच. तर मी बरेच मंडळ पाहतो की आपण एक मंडप उभारतो आणि तिथे स्थापना होते बाप्पाची, पण आपलं मातेच्या मंदिराच्या आत ही संकल्पना कशी आली? पहिलं कसं पहिलं हे आमचं मोकळं मैदान होतं. ओके. मग कालांतराने देवीचं जागृत मंदिर होतं ते आम्ही जीर्णोद्धार केलं. मग ते मंदिर बांधल्यामुळे जातं एका हॉल टाईप झालं त्यात आम्ही ते गणेश बाप्पांचे विराजमान करतो. पण बाप्पाची एवढी भव्य मूर्ती आत आणणं हे तुमच्यासाठी टास्क असतो का? हो. त्यासाठी आमचं पूर्ण प्लॅनिंग म्हणजे आमचं हे असते कसं आणा म्हणजे एवढं आम्ही बरोबर त्या एवढ्या गॅपमध्ये आमचं गणेश बाप्पा आत आला पाहिजे हे पूर्ण आम्ही प्लॅनिंग करून केलेलं असतं. मे मध्ये आमचं पूर्ण प्लॅनिंग असतं. अच्छा, म्हणजे मे पासून प्लॅनिंग सुरू होते. धन्यवाद. व्हिडिओ आवडलीच असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय आम्हाला थोडी घाई आहे, आम्ही काहीतरी मोठ्या प्रोजेक्टवरती काम करतोय. लवकरच तुम्हाला YouTube शॉर्ट वरती बघायला मिळेल. धन्यवाद.